आज बारामती आरटीओच्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळ जे आहेत यांच्या संघटनेने बारामतीच्या आरटीओ कार्यालयासमोर जाऊन हलगी वादक निदर्शने केलेली आहेत। सचिन खरात म्हणून हे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम संपन्न झाला। मात्र या कार्यक्रमातून सचिन खरात यांनी बारामती आरटीओ कार्यालयातील काही प्रमुख मागण्या करताना तेथील काही अधिकारी, एक चालक आणि कार्यालयाची कार्यप्रणाली याच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे। सचिन खरात यांच्या म्हणण्यानुसार हे कार्यालय जवळपास 3020 गाड्या ज्या ओव्हरलोड मटेरियल घेऊन जातात, यामध्ये जी पासिंग व्यवस्था त्या गाड्यांची आहे त्याच्यापेक्षा काही प्रमाणात, काही पटात जास्त घेऊन जातात। या गाड्यांना आरटीओ कार्यालयाने कार्ड नावाचे एक संकेत मिळावा असं एक पत्र, त्याला ते कार्ड म्हणतात, हे कार्ड दिलेलं आहे आणि हे कार्ड असणाऱ्या गाड्यांवरती आरटीओ कार्यालय कारवाई करत नाही असं खरात यांचं मत आहे। आणि खरात यांनी अशा गाड्यांची एक यादी यावेळी दिली। तर या गाड्यांमधून खरात यांच्या म्हणण्यानुसार प्रति गाडी 2500 ते 3000 रुपये प्रति महिना घेतला जातो आणि हे सर्व काम ठराविक यंत्रणेच्या माध्यमातून आरटीओ करीत असतात। हे बंद झालं पाहिजे। त्या ठिकाणी कार्यरत असणारा एक चालक महादेव तनपुरे याची तत्काळ बदली व्हावी। तसेच एक आरटीओ ऑफिसर आहेत, त्याचं नाव पूर्ण माहीत नाही, पण त्यांना साळुंके म्हणून संबोधलं जातं, यांची चौकशी होऊन बदली व्हावी। अशा स्वरूपाच्या मागण्यासाठी सचिन खरात आणि त्यांच्या मित्रांनी, संघटनेने आरटीओ कार्यालयासमोर हलगी वादन करून अनोखे आंदोलन केले। बारामती आरटीओ कार्यालयाच्या अंतर्गत दौंड, इंदापूर, बारामती असा काही भाग येतो। यामध्ये वाहनांची संख्या आणि वाहन सुरक्षेच्या संदर्भातल्या असणाऱ्या कायद्यांची तरतूद अंमलबजावणी व्हावी म्हणून कामकाज केलं जातं। मात्र या संघटनेकडे 2000 गाड्यांची अशी लिस्ट आलेली आहे, असा त्यांनी दावा केलेला आहे की या 2000 गाड्यातून प्रति महिना 2500 ते 3000 रुपये एवढी वसुली करण्यात येते आणि हा इथला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। यासाठी हलगी आंदोलन केलेलं आहे आणि हे या आंदोलनानंतर लवकरात लवकर इथली परिस्थिती बदलेल। अधिकारी याच्यावरती गांभीर्याने काम करतील आणि ही व्यवस्था बदलून जाईल अशी अपेक्षा यांनी व्यक्त केलेली आहे। ही झाली नाही तर त्यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे, इथले आरटीओ अधिकारी जे आहेत त्यांना, की कारवाईसाठी तुम्हाला कुणाची भीती वाटत असेल, तुम्हाला कुणाची अडचण येत असेल तर त्या अडचणी आणि भीतीसाठी आम्ही तुमच्याबरोबर कारवाईच्या दरम्यान यायला तयार आहोत
असं सुद्धा आश्वासित केलेलं आहे. या ठिकाणचे RTO अधिकारी जे निकम साहेब आहेत त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुम्ही मग केलेल्या मागण्यांची सविस्तर चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. RTO सारख्या कार्यालयामध्ये हलगीवादन करून झालेलं हे राज्यातील पहिलं आंदोलन आहे. आता इथे काय घडतं आणि काय घडत नाही हा चौकशीचा भाग असला तरी आंदोलनकर्त्यांपर्यंत प्रति गाडी 2,500 ते 3,000 रुपये घेतले जातात. अशा गाड्या जवळपास 2,500 ते 3,000 आहेत असा त्यांचा दावा होत असेल तर या सर्व गाड्यांची महिन्याकाठी जमा होणारी रक्कम नक्की किती होते आणि या जमा झालेल्या रकमेचं काय केलं जातं हा प्रश्न प्रेक्षक वर्गाला तर नक्कीच असेल. पाहूया RTO अधिकारी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ये विभागाचे सचिन खरात यांच्या दोघांच्या समन्वयाने यामध्ये बदल होतोय का. धन्यवाद. पाहत राहा आवाज लोकशाहीचा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक गौंडकाळजे यांच्या मार्गदर्शनामध्ये व पुणे जिल्ह्याच्या वतीने आज आपण इथं हलगीनाद आंदोलन व तीव्र निदर्शने आपण RTO कार्यालयासमोर घेतलेले आहेत. साहेब, आमचं प्रामुख्याने सांगणं आहे की 3,020 गाड्या ओव्हरलोडच्या या आपल्या परिसरामध्ये चालतात. त्याचं आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून 2,500 रुपये कार्ड त्यांना दिलं जातं आहे. तर 75,50,000 रुपये एवढा मोठा हा आपला RTO कार्यालयाच्या माध्यमातून घोटाळा आणि घपला चालू आहे. तो त्वरित थांबला पाहिजे. आता 12 तारखेपासून पुन्हा ओव्हरलोड गाड्यांकडून हप्ते चालू केले